पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यानं घोड्यावर हल्ला केलेला आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये घोड्याचा मृत्यू झालाय। घोड्याचा मृत्यू झाल्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि मेंढपाळाला नुकसान भरपाई देण्याची मागणी आता नागरिकांनी लावून धरलेली आहे। तर बिबट्याच्या वावरामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि कशा प्रकारे या दोघांमध्ये झटापट झालेली आहे आपण दृश्य पाहतोय। घोड्याचा मृत्यू झालेला आहे, मेंढपाळाचं नुकसान झालंय। बातमी आहे पुण्यामधून। जिल्हाभरात आपण पाहतोय वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना आहेत आणि सातत्याने या रोज एक ना एक दोन ना दोन घटना आपण ऐकतोय, कानावर येत आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवर आज या बिबट्याने घोड्यावर हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये घोड्याचा मृत्यू झालाय, मेंढपाळाचं सुद्धा बरंच मोठं नुकसान झालेलं आहे आणि या दोन्ही प्राण्यांची झटापट कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। या झटापटीमध्ये या हल्ल्यामध्ये बिबट्याने जो हल्ला केला त्यामध्ये घोड्याचा मृत्यू झालेला आहे, मेंढपाळाचं मात्र नुकसान झालंय। बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यानं घोड्यावर हल्ला केलेला आहे आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये घोड्याचा मृत्यू झालेला आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा घोड्यावर हल्ला पाहायला मिळतोय, जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये घोड्याचा मृत्यू झालेला आहे। घोड्याचा मृत्यू झाल्यानं मेंढपाळांचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। तर मेंढपाळाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत, नागरिक करतायत। आणि पुण्यामधूनच अपडेट आहे। पुणे जिल्ह्यामधील अवसारी खुर्दमध्ये 3 बिबट्यांचा वावर पाहायला मिळालाय। एका घराशेजारी 3 बिबटे फिरतानाची दृश्य सुद्धा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावलेले आहेत। अहिल्यानगर झालं किंवा कोल्हापूर झालं किंवा आज नागपूरमधली बातमी आणि आता पुन्हा एकदा पुण्यामधून जिल्ह्यामधील अवसारी खुर्दमध्ये 3 बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे आणि हे बिबटे परिसरामध्ये फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं पाहायला मिळतंय। एका घराशेजारी 3 बिबटे फिरतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत आणि हाच तो सीसीटीव्ही फुटेज आहे। जे दृश्य आपण पाहतोय बिबटे वावरताना दिसतायत। ही दोन दृश्य पुण्यामधून एकीकडे घराच्या परिसरामध्ये हे बिबटे फिरतायत, 3 बिबट्यांचा वावर असल्याचं पाहायला मिळते आणि दुसरीकडे पुण्यामधूनच घोड्यावर या बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये या घोड्याचा मृत्यू झालेला आहे। दोन महत्त्वाच्या बातम्या आपण पाहतोय पुण्यामधूनच। अवसारी खुर्दमध्ये 3 बिबट्यांचा वावर पाहायला मिळालेला आहे आणि बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभाग आता सतर्क झालेला आहे, सज्ज झालेला आहे। वनविभागानं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावलेले आहेत। जी आपण घोड्या संदर्भातली बातमी पाहतो त्या बातमी संदर्भात जाणून घेत आमचे प्रतिनिधी तुषार आपल्यासोबत आहेत। तुषार, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। हल्ल्याच्या घटना सातत्यानं घडतात, मात्र आता मेंढपाळांचं सुद्धा नुकसान होताना दिसतं या बिबट्यांमुळे। नक्कीच उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण एकंदरीत जर आपण पाहिलं तर सर्वात मोठा जो प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे बिबट्याचा आणि बिबट्यांकडनं जे हल्ले आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत होताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर 25,000पेक्षा अधिक जनावरं ही बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेली आहे। तर 57 पेक्षा अधिक मृत्यू नागरिकांचे या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत। त्यामुळे सरकारकडे शेतकरी असेल, त्यानंतर धनगर समाजातील लोक असतील, ती वेळोवेळी मागणी करतात की या बिबट्यांवरती आवर घालावा। मात्र बिबट्याला आवर घालण्यामध्ये कुठेतरी सरकारला अपयश येताना एकंदरीत पाहायला मिळतंय। बिबट्यांचे जे हल्ले आहेत ते दिवसांगणिक वाढताना दिसतात आणि यावरती आता नागरिकही संतप्त होताना एकंदरीत दिसून येतात। श्रद्धा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तुषार। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला।